तर लास्ट जे 2 गायनिकचे सेशन्स झाले त्यामध्ये आपण अबॉर्शन हा टॉपिक बघितला. त्यामध्ये जो फर्स्ट सेशन होता अबॉर्शनचा, त्यामध्ये अबॉर्शनचा नॉर्मल कन्सेप्ट, त्यानंतर अबॉर्शनचे कॉजेस आणि सायन्स सुद्धा आपण व्यवस्थित डिस्कस केले आहे. त्यानंतर जो सेकंड क्लास होता, जो सेकंड सेशन होता अबॉर्शनवर, त्यावर फक्त आपण अबॉर्शनचे जे टाइप्स दिले आहे, जे स्पॉन्टेनियस अबॉर्शन आहे आणि स्पॉन्टेनियस अबॉर्शनमध्ये जितके काही टाइप्स आहे अबॉर्शनचे ते पूर्ण टाइप्स आपण डिस्कस केले आहे. वेअरएज स्पॉन्टेनियस अबॉर्शन म्हणजे काय सांगितलं होतं की अबॉर्शनची जी प्रोसेस आहे, अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ही जर नॅचरली होत असेल, स्वतःहून तिथे नॅचरली होत असेल, विदाउट मेडिकल किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन न करता, तिथे कुठल्याच प्रकारचं मेडिकली किंवा सर्जिकल मॅनेजमेंट न करता ते अबॉर्शनची जी प्रोसेस आहे हे नॅचरली होत असेल तर त्याला आपण स्पॉन्टेनियस अबॉर्शन म्हटलं होतं. वेअरएज आज जे डिस्कस करणार आहोत आपण पूर्ण टॉपिक हा राहील इंड्यूस अबॉर्शनवर. आणि इंड्यूस अबॉर्शन म्हणजेच काय की आपण जे आहे तिथे प्रेग्नेन्सी जे आहे ते स्वतःहून टर्मिनेट करतोय. म्हणजे ते प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केली असेल कदाचित एका वुमननी आणि त्या प्रेग्नेन्सीमुळे त्या वुमनमध्ये काही हार्मफुल इफेक्ट्स होत असतील किंवा जे बाळ आतमध्ये ग्रो करत आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन किंवा जे फिटस आहे आतमध्ये युटरसमध्ये ग्रो करत आहे, त्याच्यामध्ये काही स्वतःहून अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये डायग्नोज झालं की त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहे, तर ते त्यासाठी आपण जे आहे अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये तिथे ते प्रेग्नेन्सी जे आहे ते स्वतःहून आपण टर्मिनेट करतो. आणि जे टर्मिनेट करतोय म्हटलं म्हणजे 2 मेथड्सनी आपण इथे प्रेग्नेन्सी हे अबॉर्ट करू शकतो किंवा टर्मिनेट करू शकतो. तर ते 2 मेथड्स कुठले आहे? मेडिकल आणि सर्जिकल मेथड. तर हे जे आहे, हे जी प्रोसेस आहे अबॉर्शनची, आपण इथे इंड्यूस करतोय अबॉर्शन, स्वतःहून करतोय. हे नॅचरली नाही होत आहे, स्पॉन्टेनियसली नाही होत आहे, म्हणून याला आपण इंड्यूस अबॉर्शन म्हणतो. त्यानंतर आपण इथे दोन्ही मेथड्स बघू व्यवस्थित रीतीने, जे मेडिकल मेथड आहे, जे सर्जिकल मेथड आहे. काही ड्रग्स देऊन तिथे अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ती तिथे कॅरी आउट केल्या जाते किंवा सर्जिकल मेथडने जे सर्जिकल प्रोसिजर आहे ते करून आपण तिथे अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ते तिथे कॅरी आउट करतो. ठीक आहे, किंवा प्रेग्नेन्सी टर्मिनेट करतो. तर सर्वात पहिली जी मेथड बघू आपण ते राहील मेडिकल मेथड. तर जी मेडिकल मेथड आहे, मेडिकल मेथड आहे म्हणजे काही ड्रग्स देतोय आपण तिथे आणि त्याच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ विथ दिस ड्रग्स आपण ते प्रेग्नेन्सी आहे तिथे टर्मिनेट करतोय. तर या ड्रग्सची ऍक्शन समजण्याच्या आधी एक गायनिकचा बेसिक ओव्हरव्ह्यू घेऊ किंवा बेसिक कन्सेप्ट जो आहे तो माहिती करून घेऊ. नंतर आपल्याला इझिली त्या मेडिकल जे ड्रग्स राहतील त्याचे ऍक्शन आपल्याला इझिली समजेल. तर आपल्याला इतकं माहिती आहे की प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर ते सर्वात महत्वाचे हार्मोन राहतात. म्हणजे सर्वात महत्वाचे हार्मोन आहे, 2 प्रकारचे हार्मोन आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, जे प्रेग्नेन्सीला मेंटेन करतात किंवा प्रेग्नेन्सीला सपोर्ट करतात पूर्ण थ्रू आउट प्रेग्नेन्सी. तर सर्वात महत्वाचे हार्मोन कुठले? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. आणि त्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचा हार्मोन जो असतो तो असतो प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉन जो हार्मोन आहे हा प्रेग्नेन्सीला सपोर्ट करतो पूर्ण प्रेग्नेन्सीच्या कालावधीमध्ये आणि सोबतच तिथे प्रेग्नेन्सीला मेंटेन सुद्धा करतो. आणि याच प्रोजेस्ट्रॉनमुळे तिथे एंडोमेट्रियम जे आहे, युटरसचं जे एंडोमेट्रियम आहे ते तिथे व्यवस्थित प्रिपेअर होते, तिथे व्यवस्थित रीतीने ब्लड सप्लाय मिळतो, जेणेकरून जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन किंवा फिटस जो आहे तो व्यवस्थित रीतीने अटॅच आणि डेव्हलपमेंट होऊ शकेल. ठीक आहे, हे कोणाच्या मदतीने येते? प्रोजेस्ट्रॉनमुळे. तर हे जे प्रोजेस्ट्रॉन आहे हे येतं कुठून? हे जे प्रोजेस्ट्रॉन आहे येतं कुठून? जे ओव्हरीज आहे, ओव्हरीज मध्ये जो कार्पोस ल्युटियम भाग आहे, ओव्हरीज मध्ये जो रिमेनिंग प्रोडक्ट आहे, जो ग्राफिन फॉलिकल ब्रेकडाऊन झाल्यानंतर तिथे काय राहतं? कार्पोस ल्युटियम राहतं. आणि या कार्पोस ल्युटियम मधून प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन रिलीज होतं. आणि हे समजा की आता कार्पोस ल्युटियम मधून ठीक आहे प्रोजेस्ट्रॉन हा रिलीज होत आहे, कार्पोस ल्युटियम मधून प्रोजेस्ट्रॉन हा रिलीज होत आहे. आणि प्रोजेस्ट्रॉनला रिसीव्ह करण्यासाठी युटरसच्या आतमध्ये जे एंडोमेट्रियम लाइनिंग आहे, युटरसची माहिती असेल की इनर लाइनिंग काय म्हणतो आपण त्याला? एंडोमेट्रियम म्हणतो. आणि हे जे इनर लाइनिंग आहे एंडोमेट्रियमची, याच्याजवळ याच्यासाठी रिसेप्टर्स असतात. या प्रोजेस्ट्रॉनला रिसीव्ह करण्यासाठी एंडोमेट्रियमकडे रिसेप्टर्स असतात. म्हणून तिथे एंडोमेट्रियमला जाऊन प्रोजेस्ट्रॉन तिथे अटॅच होतो, बाइंड होतो. आणि तिथे एंडोमेट्रियमला प्रोजेस्ट्रॉन अटॅच झाल्यानंतर एंडोमेट्रियल तिथे चेंजेस होतात. एंडोमेट्रियम जे आहे तिथे प्रिपेअर्ड होते. ठीक आहे, ते इथे रिसेप्टर्स असल्यामुळे एंडोमेट्रियम जवळ या प्रोजेस्ट्रॉनला रिसीव्ह करण्यासाठी रिसेप्टर्स असल्यामुळे हे जे प्रोजेस्ट्रॉन आहे हा डायरेक्टली येऊन एंडोमेट्रियमला अटॅच होईल. आणि एंडोमेट्रियमला अटॅच झाल्यानंतर हे जे एंडोमेट्रियम आहे हे व्यवस्थित रीतीने तिथे प्रोलिफरेट होईल. म्हणजेच काय की एंडोमेट्रियमचे जे सेल्स आहे ते तिथे रॅपिड मल्टिप्लिकेशन होणार, त्यांचं ग्रोथ होणार तिथे. त्याच्यानंतर जे ब्लड सप्लाय, पूर्वी जर प्रोजेस्ट्रॉनला रिसीव्ह करण्याच्या पहिले ब्लड सप्लाय हा एकदम कमी प्रमाणात होता, पण हे प्रोजेस्ट्रॉन इथून कार्पोस ल्युटियम मधून आल्यानंतर आता रिसीव्ह होत आहे एंडोमेट्रियमला, तिथे ब्लड सप्लाय आहे, ब्लड जो सप्लाय तो सुद्धा व्यवस्थित रीतीने जास्त प्रमाणात होईल. ठीक आहे, युट्राइन आर्टरीजचा जो ब्लड सप्लाय आहे तो सुद्धा वाढून येईल. आणि हे जे ब्लड सप्लाय वाढलाय याच्यामुळे काय होईल? जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन किंवा जे बाळ आतमध्ये ब्लास्टोसिस्ट होता हा तिथे इझिली आता अटॅच होऊ शकेल. हा इझिली जेव्हा इथे एंडोमेट्रियम व्यवस्थित रीतीने प्रिपेअर्ड राहील, एंडोमेट्रियमची जे लेअर आहे ते थिक होईल, तर प्रोजेस्ट्रॉन रिसीव्ह केल्यानंतर याला डेसिड्यू ऑफ प्रेग्नेन्सी सुद्धा आपण म्हणतो. डेसिड्यू ऑफ प्रेग्नेन्सी याच एंडोमेट्रियमला, प्रिपेअर्ड
एंडोमेट्रियमला आपण डेसिडुआ सुद्धा म्हणतो. तर हे डेसिडुआ म्हणा किंवा एंडोमेट्रियम म्हणा हे व्यवस्थित रीतीने याची लेअर थिक होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय वाढेल, जेणेकरून जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे आतमध्ये जो बाळ ब्लास्टोसिस अर्ली स्टेजमध्ये आहे हा व्यवस्थित रीतीने याला अटॅच होऊ शकेल आणि अटॅच झाल्यानंतर हा जो बाळ आहे हा तिथे ग्रो सुद्धा करू शकेल, ठीक आहे. इन्व्हेड होईल एंडोमेट्रियमच्या आतमध्ये जाईल आणि तिथे व्यवस्थित रीतीने त्याचं डेव्हलपमेंट आणि ग्रोथ सुद्धा होईल. का बरं? कारण प्रोजेस्ट्रॉन इथे रिसीव्ह झाल्यामुळे इथे ब्लड सप्लाय पण वाढला, एंडोमेट्रियल थिकनेस सुद्धा वाढली, एंडोमेट्रियम व्यवस्थित रीतीने प्रिपेअर सुद्धा झाला, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे अबोर्ट जर करायचं आहे, ठीक आहे. हे कन्सेप्ट समजलं की प्रोजेस्ट्रॉन येतोय, एंडोमेट्रियमला अटॅच होतोय, म्हणून तिथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन व्यवस्थित रीतीने अटॅच होत आहे आणि ग्रोथ सुद्धा होत आहे, त्याची डेव्हलपमेंट सुद्धा होत आहे. पण जर आता इथे अबॉर्शन करायचं आहे तर इथे एक असा प्रकारचा ड्रग दिला जातो ज्यामुळे जे प्रोजेस्ट्रॉन इथून कार्पोस्क्लेटियम मधून येत आहे तर तो एंडोमेट्रियमला अटॅच नाही होऊ शकत. हा प्रोजेस्ट्रॉन इथेच ब्लॉक केला जाईल, ठीक आहे. हा जो प्रोजेस्ट्रॉन येत आहे कार्पोस्क्लेटियम मधून तर हा एंडोमेट्रियमला रिसीव्ह नाही होईल. किंवा मी सांगितलं की एंडोमेट्रियम कडे प्रोजेस्ट्रॉनला रिसीव्ह करण्यासाठी इथे रिसेप्टर्स असतात, त्याच्या जो रिसेप्टर्स असतात आणि त्या रिसेप्टर्सला जाऊन प्रोजेस्ट्रॉन तिथे अटॅच होतो. तर एक अशा प्रकारचा ड्रग दिला जाईल इथे की हा जो रिसेप्टर आहे त्यालाच ब्लॉक करेल आणि जर याला एंडोमेट्रियमचे रिसेप्टर ब्लॉक केले किंवा प्रोजेस्ट्रॉनला आतमध्ये येण्याची शिरण्याची ब्लॉक करण्यात आलं तर प्रोजेस्ट्रॉन जो आहे तो एंडोमेट्रियम सोबत अटॅच नाही होऊ शकेल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो ड्रग आहे जो इथे दिला जातो तो आहे मिफिप्रिस्टॉन. जो मिफिप्रिस्टॉन ड्रग आहे याचा डोस जो आहे आपण डोसेस मधून नेक्स्ट याचा डिस्कस करू स्लाइड मध्ये. पण मिफिप्रिस्टॉन जो ड्रग आहे हा काय करतो, हा एंडोमेट्रियमचे जे रिसेप्टर्स आहे ज्याच्यात प्रोजेस्ट्रॉन हा रिसीव्ह होतो तर त्याला ब्लॉक करून टाकतो. आणि जर प्रोजेस्ट्रॉन जो आहे जर तो एंडोमेट्रियमला अटॅच नाही झाला तर एंडोमेट्रियमला व्यवस्थित रीतीने तिथे ब्लड सप्लाय होणार नाही, एंडोमेट्रियम सेल्स तिथे प्रोलिफरेट होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं एंडोमेट्रियमला जर व्यवस्थित रीतीने ब्लड सप्लाय झाला नाही तर इथे एंडोमेट्रियल जे सेल्स आहे ते सेल डेथ होणार, सेल नेक्रोसिस होईल आणि एंडोमेट्रियल नेक्रोसिस होईल तिथे, ठीक आहे. एंडोमेट्रियल जे लाइनिंग आहे जे प्लॅसेंटल साइट तिथे फॉर्मेशन होत आहे त्याचं तिथे डिसिडुअल नेक्रोसिस होईल, ठीक आहे. तिथे व्यवस्थित ब्लड सप्लाय नाही झाल्यामुळे आणि काही कालांतरानंतर जेव्हा ब्लड सप्लाय काहीच नाही मिळेल, प्रोजेस्ट्रॉन येतच नाही इकडे, कारण प्रोजेस्ट्रॉन जो आहे त्याचे एंडोमेट्रियमचे जे रिसेप्टर्स आहे ते आपण ब्लॉक केले आहे मिफिप्रिस्टॉन देऊन, ठीक आहे. मिफिप्रिस्टॉन देऊन आपण तिथे एंडोमेट्रियमचे रिसेप्टर्स ब्लॉक केल्यामुळे आता प्रोजेस्ट्रॉन रिसीव्ह नाही होत आहे, त्याच्यामुळे तिथे डेसिडुअल डेथ होईल, डेसिडुअल नेक्रोसिस होईल. आणि जर डेसिडुआ किंवा एंडोमेट्रियम जो आहे प्रेग्नन्सीचा तो जर डेथ झाला, नेक्रोसिस झाली त्याची, तर जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन किंवा फिटस जे बाळ आतमध्ये डेव्हलप होत होतं त्याला अटॅच होतं तो तिथून आता सेपरेट होऊन जाईल, तो तिथून सेपरेट होऊन जाईल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे ड्रग आहे मिफिप्रिस्टॉन ड्रग आहे ते तिथे ब्लॉक करते प्रोजेस्ट्रॉनला आणि त्याच्यामुळे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो एंडोमेट्रियम पासून सेपरेट होऊन जातो, ठीक आहे. पण आपल्याला अबॉर्शनची प्रोसेस आहे ही कॅरी आउट करायची आहे, फक्त सेपरेट करून काम चालणार नाही. जेव्हा हा सेपरेट होईल, एंडोमेट्रियम पासून सेपरेट होईल, त्यानंतर याच सेपरेट झालेल्या प्रोडक्टला बाहेर सुद्धा काढायचं आहे. तर त्याच्यासाठी जे नेक्स्ट ड्रग दिला जातात, ठीक आहे. तर जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, ठीक आहे, आता अटॅच झालाय, आता डिअटॅच झालाय, म्हणजे आता सेपरेट झालाय, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो आता एंडोमेट्रियम पासून अटॅच नाहीये, तो तिथून सेपरेट झालाय. तर पुढे जे आहे त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याची फॉरवर्ड मुवमेंट करण्यासाठी इथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स व्हायला पाहिजे. जेव्हा इथे युट्रस कॉन्ट्रॅक्ट करेल तेव्हाच हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा समोर ढकलण्यात येईल, हा समोर फॉरवर्ड मुवमेंट करण्यात येईल. तर इथे काय व्हायला हवं, इथे जे आहे एंडोमेट्रियम कॉन्ट्रॅक्शन झाले पाहिजे. तर त्यासाठी जे नेक्स्ट ड्रग दिले जाते इथे त्याला म्हणतो आपण मिझोप्रोस्टॉल. आणि मिझोप्रोस्टॉल जो ड्रग आहे हे जे मायोमेट्रियम लेअर आहे, युट्रसचे जे मायोमेट्रियम लेअर आहे त्याला त्याच्या रिसेप्टर्सला जाऊन तिथे मायोमेट्रियम जे आहे, मिझोप्रोस्टॉल जे आहे मायोमेट्रियमच्या तिथे रिसेप्टर्सला जाऊन मिझोप्रोस्टॉल जो ड्रग आहे, मिझोप्रोस्टॉल हा जो ड्रग आहे हा मायोमेट्रियमचे जे रिसेप्टर्स असेल, मायोमेट्रियल रिसेप्टर्स युट्राइन वॉलचे तिथे जाऊन तो अटॅच होऊन जाईल आणि मिझोप्रोस्टॉल जेव्हा युट्राइन मसल जे आहे मायोमेट्रियम त्याला जाऊन अटॅच होतो तर तिथे स्ट्रॉंगर युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स क्रिएट होतात, ठीक आहे. जो सेकंड ड्रग आहे तो युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स करतो, तो कुठला ड्रग आहे, तो आहे मिझोप्रोस्टॉल. मिझोप्रोस्टॉल जेव्हा दिल्या जाते तर मिझोप्रोस्टॉल काय करतो, जे युट्रसचं मायोमेट्रियम मसल लेअर असेल त्याच्या रिसेप्टर्सवर जाऊन तिथे तो बाइंड होणार आणि तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स होणार. त्यानंतर जे आहे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो फॉरवर्ड मुवमेंट करत आहे, तो जो आहे अपर युट्राइन सेगमेंट पासून खाली आलाय. पण आता जे सर्व्हिक्स आहे, प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर सर्व्हिक्स जो रिजन असतो, मी रिपीटेडली सांगितलंय की सर्व्हिक्स जो रिजन असतो हा टाइटली क्लोज असतो. जो इंटरनल लॉस आहे किंवा सर्व्हिक्स आहे हा हार्ड सुद्धा असतो प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर नॉर्मल मध्ये, त्याच्यानंतर क्लोज सुद्धा असतो. पण त्यानंतर जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे, जो फिटस आतमध्ये किंवा जो एम्ब्रिओ असेल अर्ली स्टेज मध्ये याला जर बाहेर काढायचं असेल तर इथे सर्व्हिक्सचा जो
टाइटली क्लोज ऑस आहे किंवा सर्वायकल रिजन जो टाइटली क्लोज आहे याला ओपन सुद्धा व्हावं लागेल, याला सर्वायकल राईपनिंग सुद्धा व्हावं लागेल, जेणेकरून सर्व्हिक्स हा ओपन होईल तेव्हाच प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो बाहेर पडून येईल. तर जो नेक्स्ट ड्रग आहे तो स्वतः मिझोप्रोस्टॉल ड्रग आहे. जो मिझोप्रोस्टॉल आहे हा सुद्धा युट्राइन कॉन्ट्रॅक्शन सुद्धा करतो आणि सर्वायकल राईपनिंग सुद्धा करतो, म्हणजे सर्व्हिक्स जो आहे तो रायपन करतो, म्हणजे सर्व्हिक्स जो आहे तो सॉफ्टर आणि डायलेटेड आणि ओपन सुद्धा करतो. तो मिझोप्रोस्टॉल जो ड्रग आहे त्याचे दोन प्रकारचे ऍक्शन आहे. पहिलं तर युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स करणं, जे मायोमेट्रियम मसल लेअर असेल त्याच्या रिसेप्टर्सला जाऊन अटॅच होणं आणि तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स होणं. त्यानंतर मिझोप्रोस्टॉल ड्रग आहे तो काय करतो, पुढे सर्वायकल रायपनिंग सुद्धा करतो, म्हणजे सर्व्हिस जो आहे तो ओपन सुद्धा करतो, जेणेकरून प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो डायरेक्टली एक्सपेल्ड आउट होईल. ठीक आहे, तर इथे दोन्ही ड्रगचे ऍक्शन समजले असेल. तर मिफिप्रिस्टॉन जे ड्रग आहे, जे मिफिप्रिस्टॉन ड्रग आहे त्याचं ऍक्शन काय आहे, तो अँटी प्रोजेस्ट्रॉन आहे, अँटी प्रोजेस्ट्रॉन ड्रग आहे, प्रोजेस्ट्रॉनच्या अपोजिट काम करत आहे. वेळेस जो मिझोप्रोस्टॉल ड्रग आहे हा प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग आहे. ठीक आहे, प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग आहे, PGE1 म्हणतात त्याला. ठीक आहे, मिझोप्रोस्टॉल जे आहे ते PGE1 ग्रुपचा येतो. ठीक आहे, PGE1 ग्रुपचा येतो. मिझोप्रोस्टॉल हा प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग आहे, पण मिफिप्रिस्टॉन जे ड्रग आहे हा काय करतो, हा तिथे अँटी प्रोजेस्ट्रॉनचे इफेक्ट काम करतोय, प्रोजेस्ट्रॉनच्या अपोजिट काम करतोय, प्रोजेस्ट्रॉनला तिथे ब्लॉक करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जे डोसेज राहते त्याच्यावर डिस्कस करू. आता जी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जर अबॉर्शनची जी प्रोसेस आहे हे जर कॅरी आउट करायचं असेल तर त्यासाठी कशा प्रकारचे डोसेस दिल्या जाते याच्यावर प्रश्न सुद्धा येऊ शकतात, त्यामुळे इथे मेन्शन केलंय. तर मिफिप्रिस्टॉन जे आहे आपण इथे 200 mg देतो. मिफिप्रिस्टॉन जे आहे इथे 200 mg दिले जाते आणि त्याच्यानंतर जवळपास 48 तासानंतर मिफिप्रिस्टॉन दिल्यानंतर 48 तास थांबायचं आहे किंवा 2 दिवसानंतर तिथे नेक्स्ट जे आहे मिझोप्रिस्टॉल दिल्या जाते. 2 दिवसानंतर मिझोप्रिस्टॉल दिल्या जाते. फर्स्ट ट्रायमिस्टर असेल तर तिथे 400 ते 800 mg इथे मिझोप्रिस्टॉल दिल्या जाते. ठीक आहे, आणि मिफिप्रिस्टॉलची ऍक्शन ऑलरेडी माहिती आहे की जेव्हा आपण मिफिप्रिस्टॉल देऊ, मिफिप्रिस्टॉल जे देतो हे आपण ओरली देतो. ठीक आहे, ओरली देतो आपण. मिफिप्रिस्टॉलचे ड्रग आहे ते 200 mg दिल्या जाते, हे ओरली दिलं जातं आणि ओरली दिल्यानंतर त्याचं काम काय राहील, जे प्रोजेस्ट्रॉन इथे रिसीव्ह होत आहे कार्पोस ल्युटेम मधून, जे प्रोजेस्ट्रॉन एंडोमेट्रियमला रिसीव्ह होत आहे तर तिथे ब्लॉक करून टाकेल आणि एंडोमेट्रियल डेथ होईल, रेसिड्युअल नेक्रोसिस होईल तिथे, आणि प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे जो पूर्वी अटॅच होता तिथे एंडोमेट्रियम पासून तो आता सेपरेट होऊन जाईल. आणि सेपरेट झाल्यानंतर 2 दिवस आपण थांबतोय या प्रोसेसला. सेपरेट व्हायसाठी कदाचित 2 दिवस लागते आणि 2 दिवस लागल्यानंतर तिथे आपण 2 दिवसानंतर मिझोप्रोस्टॉल देतात. ते किती देतात, 400 ते 800 mg. म्हणजे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जर एकदा सेपरेट झाला तर मिझोप्रोस्टॉलचा ड्रग देऊ, तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स करतील, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन होतील आणि युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स झाल्यानंतर हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा समोर पुढे ढकलण्यात येईल. त्याच्यानंतर मिझोप्रोस्टॉलची सेक्शन सोबतच तिथे काय सर्व्हिक्स जो टाइटली क्लोज होता याची ऍक्शन सर्वायकल रायपनिंग सुद्धा आहे, सर्व्हिक्स आहे तो ओपन सुद्धा होत आहे, जेणेकरून हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा एक्सपेल्ड आउट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे इतर ड्रग इथे वापरल्या जातात म्हणजे मिफिप्रिस्टॉन न वापरता अजून एक ड्रग आहे जो किमोथेरपी एजंट आहे, मिथोट्रेक्झेट. जो मिथोट्रेक्झेट ड्रग आहे, ठीक आहे, मिथोट्रेक्झेट ड्रग आहे हा काय करतो, याची वेगळी ऍक्शन आहे. मिथोट्रेक्झेट जो ड्रग आहे जो अँटी कॅन्सर ड्रग आहे, किमोथेरपी एजंट म्हणून आपण वापरतो. हा काय करतो, जो फिटसचं सेल ग्रोथ होत असेल, फिटसची जी ग्रोथ होत असेल तर ते ग्रोथच थांबवतो, डायरेक्ट फिटसला हा किल करतो. ठीक आहे, इथे काय होत होतं, एंडोमेट्रियमला नेक्रोसिस करतोय आणि त्याच्यामुळे तिथे ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे मिफिप्रिस्टॉन मध्ये प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन सेपरेट होत होतं. पण जो मिथोट्रेक्झेट ड्रग आहे हा काय करतो, डायरेक्ट जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे किंवा जो फिटस आहे त्याची ग्रोथ थांबवतो आणि त्यालाच तो किल करतो. आणि एकदा जर फिटस हा किल झाला त्याच्यानंतर तिथे मिझोप्रोस्टॉल देण्यात येईल. मिझोप्रोस्टॉल जर डेथ झाला हा प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन तर मिझोप्रोस्टॉल काय करेल, युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स करतील आणि सर्वायकल रायपनिंग झाल्यामुळे हा प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन हा तिथे बाहेर काढला जाईल. ठीक आहे, तर मिथोट्रेक्झेट पण मोस्ट प्रेफर्ड जो ड्रग आहे इथे मिथोट्रेक्झेट पेक्षा जे मोस्ट इफेक्टिव्ह आहे तो कुठला ड्रग आहे, तो आहे मिफिप्रिस्टॉन. ठीक आहे, त्याच्यानंतर जर सेकंड ट्रायमिस्टर आहे, आपण हे काय डिस्कस केलं, फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे 12 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत. ही फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे 12 वीक ऑफ जेस्टेशनच्या पहिले जर प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची असेल तर तिथे आपण याप्रमाणे डोसेस देतो. ठीक आहे, पण याच ठिकाणी जर सेकंड ट्रायमिस्टर आहे त्यामध्ये प्रेग्नन्सी कशी आपल्याला टर्मिनेट करायचं आहे, म्हणजे प्रेग्नन्सी ज्या 12 वीक ऑफ जेस्टेशन हे तिने क्रॉस केलं आहे, 12 वीक ऑफ जेस्टेशन तिने क्रॉस केलं आहे त्या वुमननी, म्हणून तिथे फिटसची जी साईज आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या मोठी राहील, प्लॅसेंटा सुद्धा व्यवस्थितरित्या
पद्धतीने डेव्हलप राहील 12 वीक ऑफ जेस्टेशन नंतर युटरसची जे साईज आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात राहील, ते सुद्धा जास्त राहील. तर इथे जे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये डोसेस राहतो तो सेमच राहील, थोडंफार स्लाइटली डिफरन्स राहील. मिफिप्रिस्टॉनचे ड्रग आहे हे तिथे 200 mg दिला जातो. मिफिप्रिस्टॉनचा ड्रग आहे हा 200 mg दिला जातो. त्यानंतर तिथे 48 आवर्स जे आहे 48 आवर्स तिथे थांबायचं आहे किंवा 2 दिवसानंतर, ठीक आहे, 2 दिवसानंतर आफ्टर 2 डेज तिथे मिझोप्रोस्टॉलचा ड्रग आहे हा 400 हा इथे 400 मायक्रोग्राम दिला जातो. ठीक आहे, हा इथे 400 मायक्रोग्राम दिला जातो. वेरॅज जे मिफिप्रिस्टॉन ड्रग आहे हा 200 mg दिला जातो, मिलीग्राम दिला जातो. पण लक्षात ठेवायचं मिझोप्रोस्टॉलचा ड्रग आहे हा 400 मायक्रोग्राम दिला जातो. हा 400 मायक्रोग्राम दिला जातो. आणि हा जो 400 मायक्रोग्राम आपण मिझोप्रोस्टॉल देतात हे रिपीट करतात. हे प्रत्येक 3 ते 6 तासांनी तिथे रिपीट केलं जातं, जे जोपर्यंत तिथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो व्यवस्थित रीतीने एक्सपेल्ड आउट होत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ते सेकंड ट्रायमिस्टर मध्ये ड्रग्स जे आहे ते दिले जातात. पण इथे मिझोप्रोस्टॉल जो ड्रग आहे, मिझोप्रोस्टॉलची रूट जी आहे इथे मिझोप्रोस्टॉलचा ड्रग आहे हा PGE1 एनालॉग आहे, म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन ऍक्शन काय प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग आहे. सोबतच मिझोप्रोस्टॉलचा ड्रग आहे हा सबलिंग्युअली दिला जातो. हा सबलिंग्युअली किंवा मोस्ट प्रिफर्ड रूट कुठला आहे, सबलिंग्युअली किंवा वजायनली दिला जाईल. ठीक आहे, सबलिंग्युअली किंवा वजायनली दिला जाईल, सबलिंग्युअली किंवा वजायनली दिला जाईल. हे केव्हा केव्हा मिफिप्रिस्टॉन दिल्यानंतर 2 दिवसानंतर तिथे मिझोप्रोस्टॉल जो ड्रग आहे हा सबलिंग्युअली 400 mg प्रत्येक 3 ते 6 तासांनी तिथे रिपीट केला जाईल, जोपर्यंत प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो तिथून एक्सपेल्ड आउट नाही. तर थोडक्यात या ड्रग बद्दल थोडक्यात सांगेल की हे जे ड्रग्स आहे, चारही ड्रग्स आहे हे एका सॅचेट मध्ये येतात. हे जे टॅबलेट्स आहे एका सॅचेट मध्ये येतात. त्यामधून एक जे टॅबलेट आहे हे मिफिप्रिस्टॉन असते, ते किती असते 200 mg. ठीक आहे, मिफिप्रिस्टॉन किती असते, एकच टॅबलेट असते त्या सॅचेट मध्ये, त्या पाउच मध्ये, त्या पॅकेटमध्ये एक टॅबलेट आहे मिफिप्रिस्टॉन 200 mg ची. त्यानंतर जे रिमेनिंग तिथे 4 टॅबलेट्स असतात हे कशाचे असतात, या मिझोप्रोस्टॉलच्या टॅबलेट्स असतात. आणि यामध्ये किती असते अमाऊंट, ते राहते 200 मायक्रोग्राम. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती राहते 200 मायक्रोग्राम राहते मिझोप्रोस्टॉल. ह्या 4 टॅबलेट राहतात. तर असे एका एच पाउच मध्ये 4 टॅबलेट्स मध्ये 800 mg इथे मिझोप्रोस्टॉल असते. ठीक आहे, चारही कंबाईन केलं तर 800 mg मिझोप्रोस्टॉल असते आणि फक्त त्याच्यात 1 टॅबलेट मिफिप्रिस्टॉनची असते 200 mg ची. त्याच्यानंतर मिफिप्रिस्टॉनचं अनदर जे दुसरं ड्रग आहे अल्टरनेट वापरू शकतो ते कुठलं आहे, मिथोट्रक्साइट आहे. पण त्याच प्रकारे इथे मिफिप्रिस्टॉनच्या जागी डायनाप्रोस्टॉन सुद्धा वापरला जाऊ शकतो. मिझोप्रोस्टॉलच्या जागी तिथे डायनाप्रोस्टॉन सुद्धा वापरला जाऊ शकतो. आणि डायनाप्रोस्टॉनचा ड्रग आहे हा प्रोस्टाग्लॅंडिन E2 एनालॉग मध्ये येते, प्रोस्टाग्लॅंडिन E2 मध्ये ग्रुप मध्ये येते. वेर जे मिझोप्रोस्टॉल ड्रग आहे हा प्रोस्टाग्लॅंडिन E1 PGE1 एनालॉग आहे, प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग आहे. ठीक आहे, आणि डायनाप्रोस्टॉन जो आहे हा थोडक्यात कॉस्टली येतो, मिझोप्रोस्टॉल पेक्षा कॉस्टली येतो, म्हणून मोस्ट प्रिफर्ड कुठले ड्रग वापरले जातात, मिझोप्रोस्टॉल. आणि सोबतच डायनाप्रोस्टॉनची जे ऍक्शन आहे ते सुद्धा सारखीच राहील. एंडोमेट्रियम जे आहे, जे मायोमेट्रियम आहे त्याला तिथे अटॅच होणार आणि मायोमेट्रियम युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे करेल. आणि डायनाप्रोस्टॉन जो आहे तो सोबतच सर्वायकल राईटनिंग सुद्धा करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे मेडिकल मेथड्सच्या मदतीने इथे आपण जे आहे प्रेग्नन्सी जे आहे ते फर्स्ट ट्रायमिस्टर आणि सेकंड ट्रायमिस्टर मध्ये टर्मिनेट करतात. आणि यानंतर आपण इथे जे MTP ऍक्ट आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी मध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी MTP ऍक्ट दिला होता त्याच्याबद्दल इथे क्वेश्चन सुद्धा आले होतात. तर थोडक्यात इथे डिस्कस करू. जे MTP ऍक्ट आहे अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने MTP ऍक्ट काही लिगल इश्यूज दिले होते, लिगल ऍस्पेक्ट दिले होते त्या MTP ऍक्ट मध्ये. म्हणजेच काय की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करण्यासाठी तिथे काही रूल्स आहे, तिथे काही लिगल ऍस्पेक्ट्स आहे, तर त्याला फॉलो करणं त्याच्या इंडिकेशनच्या नुसारच आपण तिथे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी तिथे करू शकतो. ठीक आहे, तर MTP ऍक्ट जे आहे ते 1971 मध्ये लॉन्च झाला होता. प्रश्न बनतो की MTP ऍक्ट जो आहे हा केव्हा लॉन्च झाला होता, सगळ्यात पहिले हा केव्हा इनेक्टेड झाला, तर हा जो आहे 1971 मध्ये लॉन्च झाला. त्याच्यानंतर हा ऍक्शन मध्ये केव्हा आला, केम इन टू फोर्स, म्हणजे हा 1970 मध्ये लॉन्च झाला, 1971 मध्ये लॉन्च झाला. हाच केम इन टू फोर्स 1972 मध्ये हा केम इन टू ऍक्शन मध्ये आला. सोबतच हा जो MTP ऍक्ट आहे हा याच्यात काही चेंजेस करण्यात आले, रिवाइज करण्यात आला MTP ऍक्ट. तर हा रिवाइज केव्हा करण्यात आला, 1975. ठीक आहे, त्याच्यावरून तिन्ही याच्यातून क्वेश्चन बनतात. 1971 मध्ये लॉन्च झाला, स्टार्ट झाला, 1972 मध्ये ऍक्शन मध्ये आला आणि 1975 मध्ये काही बदल करण्यात आले, रिवाइज करण्यात आला. त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं, जर MTP ऍक्ट जे MTP आहे किंवा मेडिकल
टर्मिनेशन करायची आहे प्रेग्नेन्सी, त्यासाठी कन्सेंट जे आहे ते सर्वात महत्वाची जे कन्सेंट आहे ते स्वतः वुमनची असते, ते स्वतः त्या मदरची राहील, तिथे कन्सेंट जे आहे तिथे साईन घ्यायची आहे. ते सर्वात महत्वाची कन्सेंट कोणाची आहे, ते इन्फॉर्म कोणाला करायचं आहे, ते वुमनला, आणि कन्सेंट कोणाची घ्यायची, वुमनची. जर इन केस मदर जी आहे ती वुमन आहे, 18 वर्षाच्या खाली असेल कदाचित, किंवा ती मेंटली तिथे व्यवस्थित नसेल, मेंटली इल असेल, ठीक आहे, डिसेबल असेल, ती मेंटली व्यवस्थित नसेल, ॲबनॉर्मॅलिटी असेल तिच्यात, तर त्या ठिकाणी आपण तिचे गार्डियनची साईन घेतो. ठीक आहे. त्यानंतर जे आहे इथे एमटीपी परफॉर्म करण्यासाठी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर पाहिजे, म्हणजे एक डॉक्टर जो आहे, एक डॉक्टर लागेल इथे, एमबीबीएस डॉक्टर पाहिजे, एमबीबीएस झालेला डॉक्टर असावा, जे एमटीपी प्रोसेस कॅरी आउट करू शकेल, जो अबॉर्शन करू शकेल, ते डॉक्टर राहील, ते एमबीबीएस डॉक्टर राहील. आणि हे जर एमबीबीएस ग्रॅज्युएट झाला, एमबीबीएस जर झालाय त्यांचं, तर त्यामध्ये त्यांनी जवळपास 25 एमटीपी जे आहे ते असिस्ट केलेला असावा. 25 मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी किंवा अबॉर्शन जे आहे तिथे असिस्ट केला हवा. आणि त्या 25 मधून जवळपास 5 एमटीपी तरी इंडिपेंडेंटली परफॉर्म केलेले पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर सोबतच डॉक्टर जे आहे एमबीबीएस डॉक्टर सोबतच तिथे 25 एमटीपी त्यांनी परफॉर्म केल्या पाहिजे, सॉरी असिस्टंट राहायला पाहिजे, मदत केलेली असावी. त्याच्यातून 25 मधून 5 जे आहे ते त्यांनी इंडिपेंडेंटली स्वतःहून केलेल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काही इंडिकेशन्स आहे, त्या इंडिकेशन नुसारच आपण तिथे अबॉर्शन जे आहे ते तिथे करू शकतो, परफॉर्म करू शकतो. तर जे इंडिकेशन आहे, सगळ्यात पहिले जे इंडिकेशन आहे ते काय राहील, जर फेलियर असेल, कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस तिथे वापरले असेल प्रेग्नेन्सी अवॉइड करण्यासाठी, तर ड्यू टू फेलियर ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस, फेलियर ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स जे वापरले असेल त्याचं फेलियर झाले असेल, आणि त्यामुळे जर प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केली असेल, तर तिथे आपण अबॉर्शन जे आहे ते एक प्रकारचे इंडिकेशन आहे, तिथे अबॉर्शन जी प्रोसेस आहे ती तिथे करू शकतो. त्याच्यानंतर ड्यू टू रेप, जी प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केली आहे ते जर रेपमुळे झाली असेल तर तिथे अबॉर्शन प्रोसेस आहे करू शकतो. त्याच्यानंतर इन ऑर्डर टू सेव्ह द लाईफ ऑफ मदर, म्हणजे जी प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केली आहे त्याच्यामुळे त्या मदरवर काही हार्मफुल इफेक्ट्स होत आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जर प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केल्यानंतर त्या मदरवर जर हार्मफुल इफेक्ट्स होत आहे, आणि त्या हार्मफुल इफेक्ट्स अवॉइड करण्यासाठी, ठीक आहे, त्या हार्मफुल इफेक्ट्स अवॉइड करण्यासाठी आपण प्रेग्नेन्सी जे आहे ते टर्मिनेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तिच्यावर काही फिजिकल मेंटल ॲबनॉर्मॅलिटी येत असेल, ठीक आहे, तिच्यावर काही सोशल इंडिकेशन मधून तिच्यावर काही इफेक्ट्स किंवा फिजिकल किंवा मेंटल डिस्टर्बन्स होत आहेत तिथे, तर त्याच्यामुळे तिथे अबॉर्शनचे प्रोसेस आहे तिथे कॅरी आउट केल्या जाऊ शकते. ठीक आहे. टू सेव्ह द लाईफ ऑफ मदर. त्याच्यानंतर जे आहे इन ऑर्डर, जर प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केल्यानंतर जे फिटस आहे ते फिटस आतमध्ये ग्रो होत आहे, तर त्या फिटसमध्ये काही डिफॉर्मिटी असेल, जर फिटस आहे त्यामध्ये जर फिजिकली तो हँडिकॅप दिसत आहे, ठीक आहे, काही ॲबनॉर्मॅलिटी दिसत आहे किंवा मेंटल तिथे काही ॲबनॉर्मॅलिटी दिसत आहे, तर त्याच्यामुळे जे आहे त्याला भविष्यात तिथे त्रास जाणार. म्हणून ते प्रेग्नेन्सी जे आहे ते अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये 20 वीक ऑफ जेस्टेशनच्या पहिलेच तिथे टर्मिनेट केल्या जाते. सगळ्यात महत्त्वाचं सांगेन इथे की प्रेग्नेन्सी जी आहे, प्रेग्नेन्सी अकॉर्डिंग टू एमटीपी ऍक्ट नुसार प्रेग्नेन्सी जी आहे ते 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत टर्मिनेट करता येते. ठीक आहे. प्रेग्नेन्सी जी आहे, प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केल्यानंतर मिडल जो पार्ट आहे 20 वीक ऑफ जेस्टेशन आहे याच्यापर्यंत तिथे अबॉर्शन प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. आणि 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जे आहे एमटीएफपी ऍक्ट नुसार तिथे इलिगल म्हटलं जाईल. ठीक आहे. कायद्याने हा गुन्हा ठरेल जर 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर तिथे अबॉर्शन प्रॅक्टिस केल्यात आली, किंवा प्रेग्नेन्सी जी आहे ती तिथे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर तिथे टर्मिनेट करण्यात आली कदाचित तर. ठीक आहे. त्यानंतर जे आहे इथे आपण जे सगळ्यात महत्वाचं आहे, जे सर्जिकल मेथड आहे, सर्जिकल मेडिकल मेथड्स पूर्ण बघितलंय. आता पुढचं जे राहील ते सर्जिकल मेथड सांगेल की सर्जिकल मेथडच्या द्वारे कशा रीतीने इथे प्रेग्नेन्सी जी आहे ती टर्मिनेट केल्या जाते.